नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकेश बाय शिवराज वर तुमचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 2026 मध्ये एका सरकारी भरतीसोबत आज आपण भेटणार आहोत. तर चला बघूया संपूर्ण भरतीची डिटेल. परंतु त्यावर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला बघूया जाहिरात. मित्रांनो, कामगार या पदाकरता गट अंतर्गत ही भरती निघालेली आहे. पदांची संख्या एकूण 38 आहे. शैक्षणिक पात्रता केवळ 10वी वरती तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रतेसोबतच शारीरिक पात्रता ही गरजेची आहे, जे आपण जाहिरातीमध्ये बघूया. वयोमर्यादा म्हणाल तर 18 वर्ष ते 38 वर्ष हे सामान्य प्रवर्गाकरता असेल. ओबीसी करता 3 वर्ष आणि SC/ST करता 5 वर्षांनी त्या ठिकाणी तुम्हाला वयामध्ये सवलत असेल. वेतन वगैरे काय असेल हेही जाहिरातमध्ये आपण आता बघूया. तर चला बघूया एकदा जाहिरात. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, ही आहे ती जाहिरात. ती निघाली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका या अंतर्गत. बृहन्मुंबई महानगरपालिका ते महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाच्या व्यवस्थापनेतील गट ची संवर्गातील पदभरती आहे. त्या ठिकाणी 38 जी पद आहे ती सरळ सेवेने भरण्याबाबत ही जाहिरात आपण या ठिकाणी बघतो आहे. आता या ठिकाणी बघा, जी पद आहेत बघू शकता तुम्ही, सरळ सेवेने पद एकूण कामगारांची 38 पदं भरायची आहेत. तुमची इथे जे सामाजिक विवरण आहे, आरक्षण आहे, त्यानुसार या पदांची या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आरक्षणानुसार एकूण 38 पदं. सोबतच इतरही महिला प्रवर्ग, माजी सैनिक यांच्या प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील, त्यांच्या करता सुद्धा कशा प्रकारे आरक्षण आहे तेही तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता बघूया या ठिकाणी दिव्यांग प्रकाराबाबत सुद्धा काय निकष दिलेले आहेत हेही त्या ठिकाणी तुम्हाला जाहिरातीमध्ये बघायला मिळतील. आता या ठिकाणी तुम्हाला बघा, परताव्यावर तुम्ही म्हणजे तुमची नेमणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कुठली कामं करावी लागतील तेही त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी की आपल्याला या पदाकरता अर्ज करायचा असेल तर कुठल्या गोष्टी महत्वाच्या ठरतील. तर बघा, आपण बघितलं तर शैक्षणिक पात्रता कामगार पदासाठी 10वी परीक्षा तुमची पास आहे. सोबतच तुमची परीक्षा 10वीची 100 गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी मध्ये मराठी असणं गरजेचं. शारीरिक पात्रता ही त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. शारीरिक पात्रता बघा, पुरुष उमेदवार जर अर्ज करत असेल तर किमान वजन 50 किलोग्राम हवं आणि उंची 157 सेंटीमीटर हवी आहे. स्त्री उमेदवार जर अर्ज करत असेल तर 45 किलोग्राम वजन हवा आणि उंची 150 सेंटीमीटर हवी आहे. वयोमर्यादा बघा, अराखीव म्हणजे फुलात प्रवर्ग असेल तर 18 वर्ष ते 38 वर्ष असायला हवी. मागास प्रवर्ग असेल तर 18 वर्ष ते 43 वर्ष हा वयोगट त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. सोबतच इतर प्रवर्गाकरता म्हणजे माजी सैनिक असतील, दिव्यांग उमेदवार असतील, अशा करता सुद्धा कुठले त्या ठिकाणी वयोगट आहेत हेही सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता निवड कशी होणार आहे तर बघा, या ठिकाणी जी निवड आहे ती तुमची ऑनलाईन टेस्ट ती त्या ठिकाणी घेतली जाणार आहे. 100 प्रश्न असतील आणि एकूण 200 गुण त्या परीक्षेकरता तुम्हाला त्या ठिकाणी असतील. परीक्षेचा विषय बघा, मराठी भाषा आणि व्याकरण असेल 25 प्रश्न 50 गुणांकरता. इंग्रजी भाषा व व्याकरण असेल 25 प्रश्न 50 गुणांकरता. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण. बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण. अशी एकूण तुम्हाला 4 सेक्शन असतील. आणि परीक्षेचं स्वरूप जे आहे पूर्णतः इंग्रजी हा विषय सोडला तर सगळं मराठीमध्ये आहे. म्हणजे 100 प्रश्न 200 गुण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. या पद्धतीने तुम्हाला 100 मिनिटांमध्ये ही पूर्ण परीक्षा द्यायची आहे. ही संपूर्ण परीक्षा ऑनलाईन आणि वस्तुनिष्ठ ऑप्शनल आहे. म्हणजे टिक करून तुम्हाला त्या ठिकाणी पुढे जायचं आहे. आता अर्ज वगैरे कसा करायचा आहे तर बघा, अर्जाची सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिली आहे. जे पोर्टल दिलाय https://portal.mcgm.gov.in फॉर prospectus/career all recruitment लेबर ऑफिसर या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यावर जी प्रिंट भरायची आहे, अर्जाची तारीख 28/1/2026 पासून या ठिकाणी होणार आहे. शेवटची तारीख असेल 18/2/2026. या पदाकरता फीस म्हटल्यास खुला प्रवर्गाकरता 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग असेल तर 900 रुपये तुम्हाला या ठिकाणी अर्ज शुल्क भरावं लागेल. वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज कराल तर हे पोर्टल आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला करिअर या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येईल. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट कामगार भरती या पदाबद्दल. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास प्लीज लाईक करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.